नमस्कार, मी रवींद्र पवार, अपर जिल्हाधिकारी, सध्या सहआयुक्त करमणूककर कोकण विभाग या ठिकाणी कार्यरत आहे। हिंदती चादर म्हणजे रक्षण करणारा, धर्माचं रक्षण करणारा, मानवतेचं रक्षण करणारा अशी दिलेली उपाधी आहे। ही उपाधी गुरु तेग बहादूर यांना दिली गेलेली आहे। ही खूप सन्मानाची पदवी आहे। 1675च्या वेळेस गुरु तेग बहादूर यांनी धर्माचं रक्षण करण्यासाठी, मानवतेचं रक्षण करण्यासाठी मुघलांबरोबर लढाई केली, युद्ध केली, त्यांना विरोध केला आणि मुघलांकडून जे काही इतर धर्माच्या, जे अल्पसंख्याक समाजाचे लोक आहेत, छोट्या जाती जमातीचे लोक आहेत, त्यांच्या धर्मावरती जे काही होणारा आघात होता तो मुघलांपासून रोखण्याचं काम गुरु तेग बहादूर यांनी केलं। त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या प्राणांचा देखील त्याग केला आणि तो जो त्याग आहे तो 1675ला केलेला आहे आणि त्याला जवळपास आता 350 वर्ष पूर्ण होत आहेत। त्या 350 वर्ष पूर्ण होण्यासाठी आणि लोकांना हा इतिहास, त्यांनी केलेला जो त्याग आहे हा समजावा। हिंदू धर्म, प्रत्येक स्वतंत्र धर्म, मानवता याच्या संरक्षणासाठी जे त्यांनी प्राण त्यागले होते त्याची आठवण करून सर्व समाजाच्या लोकांना मानवतेचा, एकतेचा संदेश देणारा असा हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विभागामार्फत आयोजित केलेला आहे आणि त्याचा उद्देश एकता आणि बंधुता समाजामध्ये टिकून राहावी, त्या इतिहासाच्या प्रेरणेतून येणाऱ्या पिढीने एक संदेश नेला पाहिजे आणि त्या संदेशाच्या माध्यमातून समाजामध्ये एकता निर्माण करण्याचा कार्यक्रम हिंदती चादर करतो।